आज या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका आई बहिणी बाल आपण सगळे परमात्म्याचे सेवक आहोत आणि मला प्रश्न पुष्कळ आले आहेत, त्याच्यामधून मी काय काय प्रश्नावर बोलणार आहोत. पण मी बोललो हा ब्रह्मवाक्य नाही. प्रत्येकाचे आपले परमात्मा आहेत आणि आपापल्या अनुभवानुसार प्रत्येकाने आपापलं मत परमात्म्याविषयी मांडलेलं आहे. पण त्या सर्वांच्या परमात्म्याच्या मिळून हा एक परमात्मा एक आहे, तो सर्वांजवळ आहे आणि तो सर्वांच्या भगवंत आहे. म्हणून पण मात्र प्रत्येकाचा आपला अनुभव आहे. तर मी कोणाचं खंडन करणार नाही आणि मी बोललो ते सत्य समजायचं नाही, नाही का. मी माझा मत मांडेल. मी मांडताना मात्र माझा विचार हा असेल, माझी भावना अशी असेल जी महान त्यागी बाबा निवडूची स्वयं बदले म्हणजे बोलले, त्यांचे सांगितलं त्याला अनुसरून तो आधार ठेवून, त्याशिवाय नाही, त्याशिवाय नाही. मी पण एक प्रयत्न करेन, होऊ शकते मी त्याला अनुसरून माझा मत मांडतो, एक माझे विचार मांडतो, ते माझे विचार असू शकतात. पण माझं एखाद्या गोष्टी खंडन करणे म्हणजे कोणाचा अनादर करणे नाही, असं कोणी मात्र समजू नये. तर प्रथम आपण परमात्म्याचे सेवक आहोत, इथं बसलेले आहोत. इथं दैवी शक्ती जागृत आहे. आपण सर्व सेवक सेविका आई बहिणी बालगोपाल आदरणीय मंच एक तिने एक भगवंताला प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवंताच्या प्राप्तीकरता निष्काम कर्मयोग परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची सेवक संमेलन खमारी या गावी जिल्हा गोंदिया येथे नुकतेच पार पडले असून त्या निमित्ताची बैठक आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. प्रणाम बाबा. त्याचप्रमाणे मानव धर्माचे संस्थापक एका भगवंताचे परिचय करून देणारे समर्थ सद्गुरू ज्यांनी पदवी नाकारली पण मानव धर्म संस्थापक महान त्यागी बाबा बाबांना माझा प्रणाम. आजच्या या बैठकीला उपस्थित कोडातील सर्व मार्गदर्शक महोदय, त्यापैकी आजच्या या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष महोदय विश्वनाथजी नेवारे भाऊसाहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक शालिग्रामजी पारधी भाऊसाहेब, कार्यक्रमाचे संचालक महोदय कैलासजी शेंडे साहेब, त्यापैकी मी ज्यांना ओळखतो त्यापैकी आमचे आता नाव माहीत झालं आमचे शेंडे काकाजी, बारे गुरुजी, आमचे देवचंद भाऊ अधिकारी, सोनवणे आणि सर्व उपस्थित सर्व आमचे सेवक बंधू. मी कुळातले म्हटलं, आमच्या कुळ आहे मार्गदर्शकांच्या, त्या कुळातले सर्व वरिष्ठ आणि प्रमुख अतिथीमधून लाभलेले आपण सर्व सेवक सेविका बहिणी बालगोपाळ सर्वांना नमस्कार. माझ्या पुढे प्रश्न आले. मी एक स्वतः प्रश्न निर्माण केला. जेव्हा पूजा केली ती हार टाकली, मला कोणतरी म्हटलं अरे असं बांधा ना. म्हटलं नाही, हार ही गोल पाहिजे आणि पूर्ण पाहिजे, ती गळ्यात यायला पाहिजे. दोन साईडला लटकवतं त्याला लटकन असं म्हणतात, नाही का. लटकन नाही पाहिजे, गळ्यात टाकता आली पाहिजे, म्हणून ती पूर्ण पाहिजे. पण जेव्हा पूजेचा प्रश्न आला महानता किंवा जुमदेवजींचं, मला ती हाफ फोटो दिसले. अध्यात्मामध्ये शब्द आहे पूजा मूलम, म्हणजे मूळ आहे. मूर्ती म्हणजे प्रतिमा. पूजा मूलम म्हणजे मूळ आहे. मंत्र मूलम जो मंत्र आहे तो गुरु मंत्र आहे. आणि जे ध्यान याच्यात मूर्ती जी आहे ते ध्यान मूलम आहे. म्हणजे जे मूळ आहे ध्यान करण्याचे मूळ म्हणजे गुरूंची मूर्ती आहे. पूजा मूलम गुरुपाद म्हणजे गुरूंचे पाय आहे. आणि मंत्र मूलम जर कोणतं असेल तर ते गुरु मंत्र आहे. आता यावर आता जेव्हा मी काही बोललो, मला आमच्या गटात एका सेवकीने प्रश्न केला होता, योगेश भाऊ मला एक सांगा म्हणे. मी त्या नामस्मरणाच्या मात्र सांगितलं होतं की या कलियुगामध्ये काय विशेष आहे, काय विशेष. जसं आपण सतयुग पाहतो, द्वापरयुग पाहतो, त्रेतायुग पाहतो, माणसाची आयु मर्यादा किती होती हा एक प्रश्न आहे. खूप उंची 21 हात होती एका युगात सतयुगामध्ये, नंतर ती 14 हाताची उंची झाली दुसऱ्या युगामध्ये. एवढा फरक पडला. आयुष्य लाखोचे होतं, हजारो वर्षाचे आयुष्य होतं अगोदरच्या काळामध्ये. पण तेव्हा परमात्म्याच्या प्राप्ती करता पहा, डायरेक्ट माणसाचा संबंध परमात्म्याशी होता त्यावेळेस सतयुगामध्ये. पण परमेश्वर प्राप्त करता करता खूप सिद्धी करावी लागत होती, खूप सिद्धी करावी लागत होती. आता द्वापर त्रेता जाऊ या नंतर पुन्हा प्रयत्न आले. पण आज कलियुगामध्ये जर विशेष महत्व असेल तर काही क्षणाचं सांगितलं आहे. आता आम्ही जर आमचे विचार करतो म्हटलं तर आम्हाला परमात्म्याची प्राप्ती फक्त शब्दावर झाली. किती
आमचे आयोमान पण घटलेलं आहे, आमचे आयुर्मान पण या युगामध्ये घटलेलं आहे, नाही का? सिद्धी करायची जे ते सर्व आम्हाला नाही दिलं गेलं आहे. पण या कलियुगामध्ये जे विशेष महत्व आम्हाला मिळालं आहे, फक्त नामस्मरण एक विशेष महत्व मिळालेलं आहे. तिने मला म्हटलं, मी तिला म्हटलं बेटा नामस्मरण करावं. तिने मला म्हटलं काका, गुरुमंत्र आणि नामस्मरण हा जर एकच असेल तर गुरुमंत्र हा कुठेही बोलता येत नाही. मला प्रश्न केला माझ्याकडे कार्यक्रमाला, आपण जे बोलतो ते ऐकतात, ते पण प्रश्न निर्माण करतात, ते मोठे ज्ञानी आहेत ऐकणारे पण. तेव्हा म्हणून आम्ही असं बोलावं की आम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे, आम्ही बोललेलं वाक्य आम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. म्हटलं बेटा, एका विशिष्ट अवस्थेमध्ये जेव्हा आपण जाप करतो त्याला गुरुमंत्र म्हणतात, आणि आपण केव्हाही नामस्मरण करू शकतो, तो देवाचं नाव असते. जरी नाव एकच असेल पण जापाच्या जेव्हा एक माळ घेऊन आपण जेव्हा बसतो तो जाप असते, तो मंत्र आपण समजायचा नाही. पण मंत्र आपण जेव्हा आपल्या भगवंताचं नाव आपल्या बाबाने दिलेलं आहे, गुरु मंत्र जर असं म्हणतो, म्हटलं गुरु नाम मुद्दा दिलं आहे तर भगवान बाबा हनुमान जे एक नाव दिलेलं आहे, हा नाव दिलेलं आहे. तत्व कोणतं आहे तर दोन आहेत, परमात्मा एक आणि मर्यादा जे भगवंता, ज्याला आम्हाला जागायचं आहे. तत्वाची व्याख्या जर सांगता म्हटलं बेटा पहा, एक शब्द असा आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. जर गुरु हा ब्रह्मा आहे, गुरु हा महेश आहे, गुरु हा विष्णू आहे, पण गुरु साक्षात परब्रह्म, तर हा कोण आहे पुन्हा परब्रह्म? गुरु ब्रह्मा, गुरु जेव्हा आलाय, गुरु ब्रह्माच हा गुरु हा ईश्वर आहे, तर मग परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः, तर हा पुन्हा परब्रह्म कोणता आहे? तर म्हटलं तो परब्रह्म म्हणजे खरं तत्व आहे, तो तत्व म्हणजे परमात्मा एक आहे, ही सर्व त्याची आहे, आपण सर्व त्यांची आहोत. म्हणून परमात्मा एक, जी एक निराकार शक्ती आहे, जी शब्दरूपी आहे, जी जागृत शक्ती आहे. मग अशी मला पुष्कळ असे प्रश्न आले, आपण कोणत्या प्रश्नावर बोलावं. हा, तर म्हणून की आता मी गुरु जर महत्व सांगितलं आहे, तर गुरुची विशेषता अशी आहे, तो देवासारखा आहे. आपण आजपर्यंत जेव्हाही कधी मार्गात असताना किंवा मार्गामध्ये नसताना आपण ज्या देवांची पूजा केली, कधी पासपोर्ट साईजची फोटो नव्हती, हाफ फोटो नव्हती, पूर्ण होती, चरणासहित होती. म्हणून आपल्या गुरूंची प्रतिभा पण आपल्या घरी चरणासहित असावी. आमच्या एका संस्थेमध्ये मी नाव घेत नाही, तिथे अशी हाफ फोटोची पेंटिंग झाली होती, पण जेव्हा मी असा विचार पर्सनली बोललो, आता मला तिथे पूर्ण चरणासहित फोटो पाहायला मिळते. म्हणून ज्यांना आपण हार अर्पण करतो, ज्यांची आपण पूजा करतो, बाबांच्या गुरूची प्रतिमा गेली पहा. पूजा मूलम गुरु पाद म्हटलं होतं, बाबांनी भगवान बाबा हनुमानजींना आपलं गुरु मानलं, आणि पहा म्हणून त्यांच्या पायांची पूजा पण दिली आहे. जो तिलक मस्तकाला आहे तो पायाला पण दिला, नाही का? पण त्यांचा परिचय देणारे आपले जे गुरु होते महान त्यागी बाबा जिंदूजी, आपल्याला त्यांनी पूजा करायला मनाई केलेली आहे. फक्त एक आपण त्यांचा सत्कार सामूहिक म्हणून करतो, एक त्यांची पूजा ते स्वीकार करत नाही, त्यांनी कधी पाय लागू दिलं नाही. हाच तर खरा विचार होता. विचार मानतो म्हटलं तर पुष्कळ आहे. जेव्हा तो परमात्मा बाबाच्या श्रीमुखातून बोलतो, बाबांना तो काय म्हणतो? आम्ही त्याला बाबा म्हणतो, मार्गाचे संस्थापक म्हणतो, आम्ही आमचे गुरु म्हणतो. त्याला भगवंत कसं बोलतो? ए मानव, त्यांना मानव म्हटलं होतं. रायमा 24 तास तरी पास त्याने मानव म्हटलं. बाबा कसे बोलले? भले तूने मुझे प्राप्त किया, लेकिन मानव ये बेईमान है, उसमें से तू भी एक मानव है. तर परमात्माच्या नजरेमध्ये आम्ही सगळे कोण होतो, पण कर्माला महत्व आहे. आणि कर्माला महत्व आहे, म्हणून बाबांनी तत्वशब्द नियम दिला की बाबा सुद्धा एक मानव या मार्गामध्ये बाबा आहे. कर्माला महत्व आहे की ते बाबा झाले, सर्वांचे बाबा झाले, नाही का? आम्हाला त्यांनी सेवक म्हणून दिला. आम्ही असे मानव आहोत की आम्ही स्वीकार केलं तत्वशब्द नियम, म्हणून आमची व्याख्या, आमचं नाव बदललं, आम्ही श्री सन्माननीय अहिल्याचे सेवक लिहितो, परमात्मा सेवक. आम्हाला पण सेवक नावाचं पद मिळालं. आता ह्या सगळ्या गोष्टी मानव धर्मातल्या आहेत. आता सांगतो म्हटलं असे पुष्कळ विचार आहेत. मी वेगळ्या विषयाकडे आलो, पण मी हा विषय घेईन कारण की हा विषय खूप महत्वाचा आहे. समाजामध्ये आज या विषयाची आवश्यकता आहे. का बरं आवश्यकता आहे मात्र हे समजण्याचं मूळ आहे. खूप मोठी आवश्यकता आहे. कोणी असं म्हटलं की आज काय मिळून आलं आमच्या मार्गाला, मी स्वतः अनुभव होतो या एका महिन्याच्या आतमध्ये. मी स्वतः घेतलं. मी मुलगी पाहायला गेलो कुणासाठी, नाव घेत तर माहीत होईल म्हणून तो नाव नाही सांगत. मग अशी पारधी साहेबांनी काही लोकांचे नावं सांगितले. कोणी कार्यकर्ता असो, जर चूक घडली असेल तर नाव सांगू नका, अनुभव सांगा. एक मार्गदर्शक, तुम्ही त्याची बदनामी करताय. त्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये प्रेमच्या ऐवजी राग निर्माण, आणि माझा मार्ग म्हणतो की तुम्ही मानवाप्रती प्रेम निर्माण करा, राग नाही. चुकीस प्रत्येक माणूस आहे, पण त्याचं नाव सांगू नका. कोणीही असेल. एक सेवक असा होता ज्यांनी बेईमानी केली, चरित्रहीनता केली, सांगा. त्याचं काय झालं हे सांगा, पण तो हा व्यक्ती होऊन सांगू नका, नाही का?
हा व्यक्ती सांगू नका. मी कोणत्या मुद्द्यावर होतो भाऊ? मला कोणत्या विषयी बोलायचं होतं? झालं होतं मुलगी बघायला जेव्हा प्रश्न आला तर मुलगा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, मला त्याच्या लेवलची मुलगी पाहायची होती. म्हणून जेव्हा म्हटलं मुलगी पसंत पडली, विचार पटले, सब कॅरेक्टर कळले, पण मुलींची अट आली की आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करेल, तुम्ही म्हणाल तिथं जाईल, 100% पैकी 99% गोष्टी तुमच्या, पण माझी एक अट आहे. तो म्हणते कोणती रे बेटा? मला सेवकाच्या घरी गेलो नका, मला सेवकांच्या घरी. एक प्रश्न असा सुटला असता, दुसरे उत्तर तसा द्या, तिसरे उत्तर तसा द्या. कोणी मुलगी मागायला तयार नाही, कोणी मुलगी द्यायला तयार नाही. अशी अवस्था का बरं झाली? हे निर्माण करणारे कोण? फक्त याच्या शोध घ्या. एक काळ असा होता, परमात्मा एक सेवक, अरे गरीब असेल तर त्याला पोरगी द्यायची. निर्व्यसनी आहेत ना, निर्व्यसनी माणूस कधी प्रगती करतो, निर्व्यसनी आहेत तर कधी प्रगती करते. मी एक उदाहरण आहो. मी गरीबाचा मुलगा, वडील आम्हाला 500 रुपये देऊ नाही शकले. आम्ही 3 भावंडांना, हे घ्या बेटा. वडील बँकेत सर्व्हिसला होते, 500 देऊ शकले. शिक्षण फक्त 12वी, खूप शिकवू पण नाही शकले. आम्ही शिकू नाही शकलो. तरी पहा, माझी पत्नी आज क्लासवर ऑफिसर आहे, मुलगा पण बँकेत सर्व्हिस लागला. मी सक्षम झालो सगळ्या गोष्टीने. तर हे मला दिलं कोणी? माझ्या परमात्म्याने दिलं. मी का बरं करू शकलो? घरदार, गाडी घोडी, सोना नाना, बँक बॅलन्स, सर्व शेतीवाडी. आम्ही निर्व्यसनी आहोत म्हणून, आम्ही मार्गी आहोत म्हणून. देवाची कृपा आमच्याजवळ आहे, आम्ही कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, नियमात राहतो, म्हणून देव आम्हाला कृपा देऊन राहिला. हो, पण आज आमची औलाद जी तुमची आमची असेल, त्यांना हे सर्व वैभव जो मिळालेला आहे, त्याला याचे महत्व आहे का? नाही आहे. म्हणून ते आमची ऐकत नाही. त्यांच्यामध्ये स्वच्छंदता वाढली, त्यांना मन मोकळं पाहिजे. एक मुलगी आमच्या घरी येणारी म्हणते, मी पहाटे उठून विनंती नाही करणार अगरतीला लावणार. एक मुलगी अशी म्हणते, अनेक मी लग्न करायला तयार आहो, पण माझे नातलग पिणारे खाणारे आहेत, त्यांना घरी येऊ देत असाल तर मी. पहा ना कसा समाज. आम्हाला मुलगी द्यायला तयार का बरं? मान्य आहे की ती यायला तयार नाही, पण आता अजून प्रश्न असे नवीन निर्माण झाले की आमच्याकडे मुलगी मागताना पण अडचण लोकांना विचार येऊन राहिला. कारण आम्ही ज्या प्रकारे सत्य बोलणे असं म्हणतो, आम्ही व्यसन करू नये असं बोलतो, आम्ही असं बोलतो तसे आम्ही अगोदर होते, आमची पिढी तशी होती. पण आज तसा समाज आमच्यामध्ये आहे का? तसा समाज आमच्यामध्ये दिसते का? मार्गामध्ये येऊन ते पिणारे आहेत ना, मार्गामध्ये येऊन ते व्यसन करणारे आहेत ना, तर मग आमच्या मार्गाच्या नावावर तो कोणी विश्वास करेल तर का बरं करेल? ही वेळ निर्माण झाली. आणि ही सगळी परिस्थिती मानणारे आम्ही मानावं. आम्ही अशी अवस्था निर्माण केलेली आहे. मार्गामध्ये आम्ही आलो, पण मार्गाच्या नियमाच्या पालन फक्त काही दिवसाकरता करतो. हो, आमची एक पिढी करून राहिली, पण मात्र नंतरचं सांगता येत नाही. पुष्कळ लोक आज मार्ग सोडून राहिले, त्यांना सोडण्याची प्रथा माहीत झाली आहे. या मार्गात जायचं आहे, दुःखी आहोत. बापाने घेतलं तर दुःखी होता, पण आम्ही तर सुखी आहोत ना. सून लग्न आल्यानंतर मुलगा त्या बायकोच्या प्रेमामध्ये पडते आणि तिला पहाटे उठणं कंटाळवाणं वाटते, नातलगाला न येणं पण त्याला कंटाळवाणं वाटते, म्हणून ते उठायला पाहत नाही. आणि याला बायकोमध्ये मोह वाटते, म्हणून तिच्या गोष्टीच्या बाहेर जाऊ इच्छित नाही. तेव्हा घरामध्ये विद्रोह होऊन राहिला, धर्माशी द्रोह होऊन राहिला. मुलगा जेव्हा पटत नाही म्हणून वेगळा निघल्यावर तो कार्य घेत नाही. तसं का बरं करतो? त्याला आमच्याद्वारे एक गोष्ट कळली, या मार्गात जसं येता येते तसं या मार्गातून निघता पण येते. पण आम्ही मार्गाचे फायदे समाजाला सांगतो, पण मार्ग सोडल्यावर त्याचे दुष्परिणाम काय हे आम्ही सांगतो. जर आम्ही सांगणारे कोणी असेलही तर समाज, आमचा जो समाज आहे तो बैठकीत ऐकायला भेटत नाही, त्याला तो बसत नाही, म्हणून त्याला माहित नाही, त्याला कळत नाही या मार्गातून निघाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय आहे, या मार्गात येण्याचा अर्थ काय आहे. आम्ही बोलताना काय बोलतो? मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकच भगवंत बाबा हनुमान दिलाच म्हणून. बाबा हनुमान, मी जीवनात केली सर्व पूजा होती, विचार बंद केले. अरे दादा, तू वचन दिला, ज्योतीवर म्हणजे परमात्म्याशी बोलला. कसा बोलला? मी मरीन किंवा जगीन, जीवनात एकाच भगवंताला म्हणीन, आणि सर्व पूजा बंद केली. तुझे सर्व रस्ते बंद झाले, तू एका तत्वाचा स्वीकार केला, आता जाऊन जाशील कुठं? अरे जिन, भूत, पलित, पिशाचिनी, नाही का, डायन, ह्या सगळ्या, आता तुम्हाला शब्द येत नाही, आता मी एक लयबद्ध शब्द घेतो की हे सगळ्या ज्या शक्ती होत्या, ज्या नापाक शक्ती असतील किंवा वाईट शक्ती असतील,
याच्या पिछा फक्त या एका पर्वताच्या मार्गामध्ये सुटला. कोणता देवदानव सोडू शकला नाही सोडू शकला. या एका मार्गामध्ये सुटला. विचार कर, तर या एका भगवंतानी सर्व जे तुम्ही पूजा आचरण केली बंद केल्यानंतर तुम्हाला काही बिघडू शकले नाही या एका पूजेमुळे, हा मार्ग सोडल्यावर कोण तुझी मदत करेल हे त्याला समजावून सांग. याची नितांत आवश्यकता आहे. आम्ही काय सांगतो समाजापुढे? संस्थांचं नाव शक्तीविषयी काही प्रश्न माझ्या पुढे आले. मला जसा मार्गात दुःखी येतात मग सुखी स्वीकारत नाही, हाताचे बोललो याच्यामध्ये हा प्रश्न आला. एक इंजिनियर साहेब बोलले की कुणाची आत्मा दुखावू नये असे बोलावे. बिलकुल सत्य, कारण की प्रेम निर्माण करावा, मर्यादा पाळावी. पण सत्याची भाजी म्हणताना मात्र एक गोष्ट पूर्ण आहे की कुणाची तमा बाळगायची नाही, कुणाची पर्वा करायची नाही, कोणाची बोलायची नाही. सत्य बोलताना बाबांनी असं म्हटलं, सत्य बोलताना सत्य अशा प्रकारे बोला, गड्यावर सूर्य आली असेल तरी पर्वा. तर ही सत्याची परिभाषा म्हणतो. कारण सत्य हा कडू आहे. मग कुणाला गोड लावावं असं का बरं वाटावं? जर गोड लागावं असं वाटत असेल तुम्हाला, तुम्ही जर त्याला गोड लागण्याकरता बोलत असाल, तुम्ही सर्रास खोटे बोलता. तुम्ही कडू बोलत नाही, सत्य बोलत नाही. या मार्गामध्ये सत्य अशा प्रकारे मांडायचे, अशा प्रकारे. कड़वा लगे तो कड़वा नहीं, जैसा मैंने बोला. अभी क्या चल रहा है मैंने वो भी बोला, और बोलूंगा. मैं डरूंगा नहीं, क्योंकि जो सच है वो सच है. ये बेईमानी कहाँ से शुरू हो रही है, क्यों हो रही है, ये समाज इतना बिगड़ रहा है और हमारी संस्थाएं क्या कर रही है? कुछ नहीं कर रही है. इस पर बहस क्यों नहीं करती? ऐसी बातें क्यों नहीं करती? ऐसा मार्गदर्शन में क्यों नहीं करती? बस देना रे बाबा, देना रे बाबा, देना रे बाबा. बाबा ने निष्काम सेवा निर्माण की, बाबा ने निष्काम सेवा निर्माण की, और बाबा ने लोगों को जगाए, मार्गदर्शन किए, दुख का मार्ग बताए, दुख का कारण बताए, और उसमें से निकलने का भी उपाय दिए बाबा ने. तो निष्काम सेवा बाबा ने की. आज हम उस पर भी बोलेंगे कि कोई नाटा म्हणजे छोटे कद वाला अगर ऊंचे पद पे बढ़ जाए तो वो ऊंचा नहीं होता अगर उसके विचार छोटे हैं तो. कद का मतलब मैं विचारों से ले रहा हूं, तो आप किसी आदमी से जोड़ दोगे. अगर उसका जो विचार है वो अगर छोटे हैं, वो ऊंचे पद पर बैठने से वो ऊंचा नहीं होता. और वो छोटा बैठ गया इसलिए पद छोटा नहीं होता. तो आदमी के विचार ऊंचे होने चाहिए. ऊंचे विचार हमें बाबा ने दिए. और जैसे मुझे एक बात इन्होंने बोले है कि सोनवाने भाऊ ने बोले, क्या स्वयं भगवान बाबा इथं उपस्थित आहे ते समजावून सांगा. तुमने बोला की बैठकीमध्ये एक शब्द आलाय की स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित. आपण फक्त बैठकी म्हणतो, कुठंच म्हणत नाही. भाऊ हे चुकीचे आहे. तुम्ही एका प्रतिमेला पुकारता आणि म्हणता की मी भगवंताच्या प्रतिमेची, मी भगवंताची आंघोळ करीत आहोत, भगवंताला माल्यार्पण करत आहोत. तुम्ही फोटोला नाही म्हणत नाही का, भगवंताचे पूजन करत आहोत. तुम्ही डायरेक्ट म्हणता की भगवंताचे पूजन करत आहोत. याचा अर्थ असा की तो भगवंत आहे. आता तुम्ही असं म्हटलं की स्वयं आहे. स्वयं शब्द का बरं वापरला? स्वयं शब्दाचा अर्थ असा आहे की या मार्गातली देवी शक्ती ही जागृत शक्ती आहे. ही जागृत शक्ती आहे. ती प्रार्थनेत पण उभी आहे, ती विनंतीमध्ये उभी आहे, ती हवनामध्ये उभी आहे, ती बैठकीमध्ये उभी आहे. आता आपण आपल्या घरी जेव्हा विनंती प्रार्थना करतो तेव्हा आपण कधी अध्यक्ष उपाध्यक्षाला स्थान कधी देत नाही. पण चर्चा बैठकीमध्ये मात्र आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडतो. हे अध्यक्ष उपाध्यक्ष कोण आहे? हे बैठक चालवणारे. संचालक कोण आहेत? चालवणारे. तर हे त्यांची आपण त्यांना एक उपमा देतो. तो सेवक आदेश देते. तो जो कोणी असेल, लहान जरी पोरगा असेल त्याला पण अध्यक्ष बनवतो. तो आदेश देतो, विनंती बोलून दाखव. ही काय त्या पुरीपा मग अशी विनंती नाही म्हणतात. तो तिचा कर्म भोगवला. कधी माझ्यासारख्या समोर बसली तर मी तात्काळ सिद्ध करून दाखवू शकतो. तो तिला नाही बोलता, तिला पाठ आहे, ती झोपी नाही म्हणू शकते. पण आदेश दिला जर तिला बोलता आला नाही तर आपण त्याची चूक शकतो. हे बेटा काहून तुला येत काहून नाही? त्याची मला पाठ आहे पण येत नाही. म्हणते चर्चा बैठकीमध्ये ती तत्वामध्ये अटकते, प्रार्थनेमध्ये अटकते, नियमामध्ये अटकते. तेव्हा म्हणतो बेटा तू फक्त चुकत असशील तत्वात, म्हणून तुला तत्व नाही आठवणार. तू शब्दात चुकतेस म्हणून तुला आठवणार आहे. आपण ते शोध घेतो, कारण की इथला एक एक शब्द जागृत आहे. आणि त्या बैठकीमध्ये प्रश्न विचारणारा, तुमची सोडवणूक करणारा नाही का, हा कोण आहे? हा त्याचा प्रतिनिधी आहे. म्हणून म्हणतो की ते स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा प्रणाम. महानता किंवा जिंदगी उपस्थित यांना माझा प्रणाम. आणि उपस्थित सर्व सेविका नरनारी आई बाई गोपाल आपण नमस्कार घेतो. तो आत्मरूपात हवारूपी भगवान आहे. तो उभा आहे. त्याची ओळख केली गेली का तो कसा आहे? तो हवारूपी आहे.
म्हणून आपण त्यांना उपस्थित करतो. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. अनेक वाले जशी प्रत्येक गोष्टीची सुरुवात श्री गणेश आहे नावानं करतात, कथा करून करतात, सत्यनारायणाची आपण देवाच्या नावानं करतो. आता कोणी संस्थेविषयी बोलले की भाऊ मला असं म्हटलं म्हणे का तुम्ही मानवधर्म संस्थान असं म्हणत चर्चा बैठकीचे आदेश. कोणी मंडळाचे लोक जे पहिले म्हणायचे ते आता वर्धमान नगर नागपूरच्या वतीने असं म्हणतात, कोणी टिंकीच्या वतीने म्हणतात, नाही का. आता हाही प्रश्न आले, एक कोणी मोहाडीचे उभे होत होते. मी म्हटलं ते बोलू शकतात, त्याला बोलायला चान्स द्या. तिथं आले ना तुमच्या शब्दात तुम्ही बोलवला ना त्यांना द्या. फक्त एकच सांगा की दादा तू संस्थेच्या नावाचा उदू करू नको. आता हा विषय माझ्या बोलण्याचा एक चांगला विषय आहे माझ्याकरता. मी या विषयावर बोलतो असं म्हणतो. तुम्ही ज्याला धरती म्हणता, धरतीला माता म्हणा, कारण धरती हा शब्द स्त्रीलिंगी आहे, बरोबर. टिमकी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. स्त्री ही जननी आहे, जन्मदाता आहे, म्हणून टिमकीमध्ये प्रकट झाले. प्रकट कोण करते? मुलाला प्रकट करणारी म्हणजे जन्म देणारी ही स्त्री आहे. तर टिमकीमध्ये प्रकट या भगवंताचे प्रकट स्थान आहे. तो आम्हाला प्रकट दिन त्याला षष्ठी असं म्हणतो, आपण म्हणतो, आणि टिमकीला प्रकट स्थान असं म्हणतो. तिथं परमात्म्याचा परिचय पण झाला, नाही नाव पण मिळाला भगवान बाबा हनुमानजी. तिथून 60 दिवसाचं पण माहीत झालं आपल्याला. मानव धर्माची स्थापनाही झाली. तिथून बैठकीचा पण निर्माण झाला. तिथून निर्णय झाला की आपण भवन बांधावं. तिथून ठरलं की आपण दौऱ्यावर जावं. तिथून ठरलं की आपण लोकांना मार्गदर्शन करावं. तर टिमकी हा एक टीक जो आहे, टिमकी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्री ही जननी आहे, जननी आहे, म्हणून तिथून जन्म झाला. आणि तिथून एक शब्द पुन्हा मिळाला, सकाळची विनंती सांगण्याची प्रार्थना सोबत मिळाला. परमपूज्य परमात्मा 1 सेकंद टिमकी नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे स्वयं बाबा तिथं राहायचे. बाबांनीच तर भवन बांधला, पण बाबांनी टिमकी मात्र सोडली नाही. मग ते नाव का बरं सोडतं? हे जे सोडणारे आहेत, नवीन बनवणारे आहेत, मग ते मोवाडी असो, रामटेक असो, गोंदिया असो, लांदी असो, अजून काही काही परिसर असो, हे कोण आहेत? कोण आहेत? तुम्ही कुणाचा अपमान करता? म्हणून असं म्हटलं की ती माय माऊली आहे की जन्म दिला. तर माऊलीचा अवहेलना किंवा अपमान करून तुम्ही मावशीच्या जर तुम्ही कौतुक करत असाल तर हे चुकीचं आहे. तुमच्या मावश्या कोण आहेत? लांजी संस्था मावशी आहे, गोंदिया संस्था मावशी आहे, वर्धमान नगर संस्था मावशी आहे, मोवाडी संस्था मावशी आहे. अरे आम्ही जे बदललं माझा धर्म हे मावशी आहे. हुकुमशाह संस्था हे सगळे मावशी आहेत. आम्ही या मावशीचा मान करतो. आणि जे खरी आमची आई आहे परमपूज्य परमात्मे सग मंडळ टिमकी नागपूर, आम्ही हिची अवहेलना करतो. आणि म्हणून अवहेलना करू नका. हिचं नाव तुम्ही सोडू नका. हिला जाण्यापासून रोखू नका, तिथं येण्यापासून रोखू नका. ते जे बोलले की सेवकांनी सेवकाला नमस्कार घ्यावा, मी तर म्हणतो लोकांना, या मार्गातल्या लोकांनी मानव धर्माची व्याख्या बदलून टाकली आहे. व्याख्या बदलून टाकली आहे. व्याख्या अशी आहे की जेव्हा सेवकाला भेटला सेवकांनी काय म्हणायला पाहिजे? नमस्कार. ही ओळख आहे. ओळख दिल्यावर कसं बोलल्या पाहिजे? पण लोक कसे बोलतात? लोक असे बोलतात, तुम्ही सेवक आहात कोणाचे? भडव्या नमस्कार घेतलाच तर माहीत झाला ना परमात्म्याचे. मग तुम्ही काऊ विचारता कोणाचे? कारण की आम्ही ओळख बदलवली. मंडळाचे का टिमकीचे, मोहाडीचे का लांजीचे, बरोबर. अशी ओळख आम्ही बदलली. जेव्हा की सेवकांनी सेवकाशी कसं बोललं पाहिजे, मागे एका ठिकाणी सांगितलं, मी युट्यूबवर आहे. सेवकांनी सेवकाशी भेटल्यावर बोलावं, तुम्ही सेवक आहात परमात्म्याचे, नमस्कार, सुखी आहात, सर्व ठीक आहे, काही अडचण, मार्गामध्ये आलं समाधान मिळालं, त्या झालं तुमचं, हवन घडले, कधी आम्हाला बोलवा, आम्हाला सांगा, आम्ही बोलतो आमच्याकडे या, आम्हाला कधी मार्गदर्शन करा, कधी अडलो तर आम्हाला सांगा. ही भाषा आमची पाहिजे. आपण कसे आहात, मुलं काय करतात, सुखी समाधानी आहात का? पण नाही, सेवक आहे कोणाची? हे भगवान, संस्थांपुढे आमच्या सोडवणूक होणार नाही. लिहून ठेवा. आपण मी संस्थेचा पदाधिकारी हो तरी पण सांगतो, संस्था आमची सोडवणूक करणार नाही. मानव मानवाची सोडवणूक करेल, पण तेही परमात्म्याच्या मर्जीने होईल, त्यांच्या रूपरेषेने होईल. म्हणून परमात्म्याला माना. हे शब्द शिका. माणूस अडतो कसा, पुन्हा शिका, सुटणार कशी, आमची सोडवणूक कशी होईल, कशी होईल ते. आता आमच्याकडे अनुभव पुष्कळ आहेत. भाऊकडे भवनामध्ये एक बाई आहे, स्मार्ट सुंदर बाई, जीन्स घातलेली बाई, सलवार प्लस जीन्सवर आहे, गोरी कोमटी हिरोईन सारखी बाई, सेवकी झाली, सेविका होती. आणि ती बसली, ती बिलकुल रुमून राहिली, सांगून राहिली. ते अशा अशा गोष्टी सांगते की तुम्ही तिथं काय बोलले, ते हे सांगते की तू कुठून आला, ती ही सांगते की काय होणार. त्यांनी भाऊने माझं नाव सांगितलं, योगेश भाऊ थोडंसं येऊन राहिले, थांबली. सकाळी मला बोलवलं, मी त्या वेळेवर गेलो.
ते माझी वाट पाहून राहिले. मी त्याशी बोललो, ती भवनामध्ये रुजून राहिली. मी म्हटलं काऊ, ती ज्या प्रकारे गोष्ट, एक पोरगा म्हणतो सोबतच्या हे बाबा आहेत, हे बाबा आहेत, बाबा सांगून राहिले. मी म्हणलं जे जास्त बडबडला उठून फेकून देतो भवनाच्या बाहेर. त्याची मग त्यांच्या कार्यकर्ता कोण दुसरे होते. किती दिवसांनी मार्गामध्ये आले, एवढे दिवसाने मार्गामध्ये आले, का प्रकार घडला, कशा करता आली विचारतात. स्टार्टिंग होता का नाही, नंतर हा प्रकार का बरं घडला विचारतात. ते म्हणते भाऊ मी जेव्हा गेलो तर हे सांगते तू कुठं उभा आहेस. एक दुसरी बाई त्याच्या सेवकीला ते मोहाडी त्यांच्या गावचे परसोडीचे ते त्यांच्या गावामध्ये असेल की नात्यामध्ये असेल. भाऊ म्हणते माझ्या भावानं काय केलं हिने सांगितलं की म्हणते, किती वेळा कर्म चुकला तर हे सांगितलं की म्हणते, आणि त्या गोष्ट खरी होती म्हणते. हा म्हणते भाऊ मी घरून निघालो दाब्यावरून, तर तू कुठं उभा आहेस. मी सांगलं म्हणतं का या मंदिराजवळ आहो, त्या मंदिराजवळ पाय एक झेंडा लावलाय. भाऊ खरी गोष्ट होती. तुझ्या मागे पाय दोन बाया आहेत तर होजी भाऊ, एका बाईला लागला तर होजी भाऊ, गोष्ट खरी होती म्हणे. अरे बेटा ते कर्णपिशाची नियम म्हटलं. तसा कर्णपिशाची म्हणता वरती बाई शांत झाली, चुप, का तिची ओळख पटली ना. म्हणून शिका, सगळ्या धर्माला वाचा वाचा. मी वाचलो, नवनाथांचं कार्य ऐकून आलो, वाचत नाही ऐकून राहिलो. मग तुलना करून पाहिलं की माझ्या मार्गावर कसं आहे. बाबा असे आमच्या मोहाडीमध्ये बोलले, आमच्याकडे बोलले होते, हे जे मी मंत्र आहेत म्हणजे हे नाथपंथीयांचे मंत्र आहेत, त्या मंत्राने मी शक्ती प्राप्त केली. तो मंत्र सांगितला, मी आज सांगत नाही, माझ्यावर लिहिला आहे. बाबा सांगितलं, बाबा स्वतः बोलले. आमच्याकडे भंडाऱ्यामध्ये पण बाबाचे, भंडारा जिल्हा आहे बाबांची कर्मभूमी राहते. तर ते आले, बाबांनी सांगितलं नाथपंथीयांच्या मंत्र आहे म्हणे. मी कधी कधी विचार करतो, आम्ही मग लुंगी घालतो, वरची बन्या घालत नाही, सकाळची पूजा करतो. बाबाचे कधी बाबा हे कोण, हे लोक कोण होते. हे फक्त नाथपंथी जेवढे बी लोक होते हे शंकराला म्हणणार आदेश, हे असे म्हणणार होते. महान की बाजूने त्या अवस्थेमध्ये फक्त पचमणीत गाऊन गेले, बाकी ठिकाणी कोण नाही गेले. सोमनाथला गेले, बद्रीनाथला गेले, केदारनाथला गेले, बाबा असे काहून गेले. कधी कधी मी विचार करतो, बाबा जेव्हा हवन घडवायचे असे लक्ष लावायचे, हाताला, मस्तकाला, पोटाला, पाठीला, हे हवनाला बसायचे. हे का बरं. मी पण तुलना करत गेलो अशी, पण मला खूप पुढे यायचं नाही का. तर मी जेव्हा होता मुद्दा होता माझा, नाही नाथपंथी झाला, कोणता विषय होता. ह्याचे संस्थान मला आठवतं, मी त्याचा विषय घेईन, मला बोलता येईल तो विषय. तर ह्याच्या संस्थांच्या बद्दल आहे ना, हे जे की वेगवेगळ्या संस्थांचे लोक, फक्त हे कसं आहे, हे सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की आपण संस्था मात्र आपली सोडवणूक करणार नाही. आपली संस्था आपली सोडवणूक फक्त आणि फक्त भगवंत करतो. कधी जर आम्ही अडलो तर स्वतः बाबांचे शब्द सुंदर पुस्तकीमध्ये लिहिले आहेत. तुम्ही जर कधी अडल्या तर आपल्या भगवंताला सांगा, घरच्या घरी वडीलधाऱ्याकडून कार्य घ्या, घरच्या घरी वडीलधाऱ्याकडून कार्य घ्या. एक सुंदर शब्द पुन्हा बनला, तुम्ही ज्याने नाव बोट ठेवता ना, त्या मार्गदर्शकाने कोणी मुजून नाही राहिलं, कारण की ते पदाधिकारी आहेत. 50 सेवक घडवा त्याच्या मागे भिणार ना, तो नाही जमणार, तो नाही जमणार. आपल्या आयुष्यातला वेळ ठरलेला आहे, आमचे जीवन किती जगणार आहोत, आम्ही मरणार कधी आहोत ठरलाय. आम्हाला आमच्या परिवाराकरता स्वतःकरता काहीतरी करायचं आहे, पण आम्ही कितलाही वेळ देवाच्या नावानं सेवकांकरता देऊन राहिला. सकाळी सकाळी सेवक ते कार्य मागते, अजी तुमसे बात करनी थी, खाऊन काय झालं बेटा, का अडचण आहे. आम्ही त्याला विचारतो. आज भाऊ भावाला विचारत नाही, पोरगा बाबाला विचारत नाही, दादा कसा वाटते. पोरगा बाबाला विचारत नाही, कसा वाटते. एक परखा माणूस तो विचारा, या लोकांपैकी कोणी एकासारखा, काहून कसं कसं ठीक आहे ना, का अडचण आहे. तो तुम्हाला विचारते, तो शोधते कारण तुमच्या मागे दुःखी याचं कारण का, तो तुम्हाला मार्गदर्शन करते. तो मार्गदर्शन, त्याची किंमत किती महत्वाची आहे फक्त हे लक्षात ठेवा. संस्था महत्वाची नाही, बाबांच्या शिकवणीप्रमाणे किती महत्वाची. तुम्ही जर कधी अडले असाल तर घरच्या घरी कार्य घेऊ शकता, वडीलधाऱ्यांनी सुद्धा मार्गदर्शन करावे. एवढं करून जर समाधान मिळालं नसेल तर त्याच्या जवळ जावे. तो म्हणजे कोण, तुमच्या मार्गदर्शक. खुट्टाला बांधून ठेवला बाबांनी, सेवकांनी, मार्गदर्शकांना, त्याच्या जवळ जावे. तुम्हाला समाधान मिळालं नसेल तर त्याच्यापाशी जावे. तिथून का त्याच्या शब्दावर तुम्हाला समाधान भेटणार. हु इज दॅट, कोण आहे तो, त्याने तुम्हाला वचनबद्ध केलं आहे. ज्या शब्दांना तुम्हाला वचनबद्ध केलं, तुम्ही जर तिथली एखादी चूक केली असेल तर फक्त त्याला पहिले सांगा. मी एकदा पिलो होतो, दारू पिऊ नये तुम्हाला वचनबद्ध करणारा कोण, या मार्गात जेव्हा ज्ञानेश्वराचे पूजन म्हणणारा कोण, वचनबद्ध करणारा कोण, त्याला सांगा. जर असा नसता तर प्रत्येक सेवक दिवसभर चूक करता, संध्याकाळी माफी मागता. तो अडला नसता, तो दुःखी झाला नसता. पण जेव्हा तो स्वीकार करते त्याच्यापाशी जाते आणि तो जेव्हा शब्द देते
तेव्हा तुम्हाला समाधान मिळते. एवढी मोठी शक्ती त्या या पदावर जो कार्यकर्त्याच्याकडे दिली आहे. म्हणून 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 तुम्ही संस्थांकरता भांडू नका, नियमाकरता भांडा. तुम्ही नियमांकरता भांडा, नियमावर राहा, नियमाला जागा आणि नियमाला जागा. सुंदर शब्द महान की बाजूंजी बोलले. आता चिल्ड्रन्स भारतमध्ये एक सभा झाली, सभेमध्ये फोटो विशेष मुद्दा निघाला. तर कोणती फोटो महत्वाची, कोणती फोटो विसर्जन. मैंने इधर का एक सेवक था, उसको फोटो विसर्जन नहीं करवाया. वो तिरोडा के पास क्या है, वो चौकर की कौन सा था, कोयलारी यादव चौक पर फोटो उनके पास किया. मैंने विसर्जन करने नहीं लगवाया. 9 महीने दुखी था. वो घूमा 4-5 जनों के पास, गरदास कुमार के पास भी गया. वो इधर का आदमी घूमते घूमते देखो लाखा दूर से करे थे उसके, वो वहां पर गया. उसने सब बातें किया, पूछा त्या झाला न होणार पण दुखीच्या काहीच नाही मुलं बाळ. असा गणलून राहिला. यंग पोट्टा 25 वर्षाचा असेल तो. होते मेश्राम नाव आहे, खरबीमध्ये राहते, नागपूर रोडवर. पत्यासे सांगतो वाटतं. तो गेला या गावात त्या गावात त्या गावात गेला, पण शेवटी तो गरीदास कुमारकडे गेला. त्यांनी त्याला म्हटलं, भाऊ तू योगेश तोरसकडे ओळखतस का? तो म्हणते नाही. तो सोबतचा व्यक्ती होता, सोनार होता. तो म्हणते मी ओळखतो. ते आले, माझ्या घरी आले. मी आपलं सकाळी सकाळी बसतो, असं कार्य द्यायला लागतो, कार्य देतो. हा मुलगा आला, तू कोण आहेस म्हटलं, नवीन आहेस, माझ्या हातात नाही असं. त्यांना आपलं दुःख सांगितलं, रडल्यासारखा बोलून राहिला. असा उभा कसा तरी आहे, कारण कशा त्याच्या पण होता. तो दुःख सांगायला लागला. त्याने सांगितलं माझे एवढे एवढे दुःख, असे असे दुःख, तसे तसे दुःख. त्याचे दुःख ऐकून घेतलं, कागदातला भागा बघलिलं. तू अशा अशा चुका केलास का रे? त्याला सांगितलं 17 वगैरे काही चुका असतील. बाबा ते पूर्ण चुका माझ्यातून झाल्या, ह्या चुकीचे कारण आहे, म्हणून तू दुःखी आहेस. का करू? तर पाय म्हटलं हे सत्य की असं ते कोण सांगत, कोण सांगत? मी चूक म्हणतो, तू केलास तुझं माहिती. त्यांना सांगितलं कार्यकर्त्याने, तर भगवंत सांगत. फक्त हे चूक समजून फक्त देवाला माफी माग आणि मला 15 मिनिटात रिपोर्ट दे म्हटलं. 15 मिनिटात. तो माझ्या घरी 15 मिनिटात दुरुस्त झाला. त्याचे सर्व दुःख दूर झाले. मी स्ट्रॉंगली चांगला बोलायला लागला. म्हटलं बापू तू आता क्षमेचे कार्य करतो, तुम्हीच पिले आजी म्हणे. म्हटलं मी नाही नाही जे म्हणे. त्याने मग मला मागितलं देतो, पण बरं ठीक आहे ना म्हटलं, माफीचे कार्य दिलं मी. म्हणते हो माझ्या घरी फोटो तिथली आहे, फोटोचा काही दोष नाही म्हटलं. फडव्या कर्मानं तू चुकलास, फोटो नाही चुकली म्हटलं. मी विसर्जन करायला नाही लावलं. आज त्याला 2 मुली आहेत, 2 महिना चुकला. त्याला 2 मुली आहेत, तो सुखी समाधान. मग कुठे गेली फोटो? फोटो महत्वाची कोणती? प्रत्येक फोटो प्रेस मधली आलेली आहे. कोणतीच फोटो भवनातून उत्पन्न झालेली नाही, प्रकट झाली नाही. अरे भवनातले फोटो महानता की बाबा झुंजूजीला पण बदलावं लागलं होतं. कधी चांगला विचार कर. भवनातले फोटो बाबाच्या घरी जेव्हा बदलायला गेली होती, त्या फोटोवर बाबाच्या अंगाला खाज, अंगाची आग व्हायची. तर बाबा त्यावेळेस बोलले ती फोटो बदलव म्हणे, काढ ती फोटो म्हणे, ती फोटो लाव म्हणे. त्याच्यावर मी भगवत प्राप्ती केली. मग पुन्हा ती फोटो काढून तीच फोटो लावायला लागली ज्याच्या बाबाने भगवत प्राप्ती केली होती. याचा अर्थ का? फोटो कोणती महत्वाची, जर तुम्ही हवन केलं ती महत्वाची. एका वाक्यात त्याचं उत्तर आहे. म्हणून विसर्जन करू नका, मूर्ख बनवू नका. एक दिवस असा येईल, हा तो प्रश्न बाबाने काय म्हटलं होतं, हा मगांचा प्रश्न. बाबा ऍक्च्युअल कसे बोलले होते मला नाही वाटत कोणी माझ्या परिवार समोर. आम्ही प्रत्येक जणांनी हा ठरवा, तुम्ही पण असे म्हणून ठेवा. नाही म्हणत तर नको म्हणा, पण मनात ठेवा. माहित नाही आम्ही सर्व मार्गामध्ये आलं, पण भविष्यामध्ये आमचे परिवार, आमचे पोरं हा मार्ग सांगता येत नाही. आज मार्ग सोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पोरं निघून राहिले, बायकोची ऐकून राहिले, पोरं परून राहिले, पोरी घर सोडून परून राहिले, आपल्या पत्ता नोबरा पाहून राहिले. ही रुपरेषा मार्गाची नव्हती, पण आज आहे. म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास नाही आहे. हे बोलतात कसे, हे सांगतात मोठ्या मोठ्या गोष्टी, पण याच्यामध्ये काही सत नाही राहिला म्हणतात. आमच्यामध्ये पिदारचे प्रमाण वाढलेलं, हे स्वीकार करा. म्हणून भविष्यामध्ये आमची औलाद कशी निघेल माहित नाही, माहित नाही. बाबा तेव्हा बोलले होते, मला वाटत नाही की माझा परिवार, तर माझ्या मंडळ ही रुपरेषा सांभाळेल. फक्त एवढे शब्द लोक सांगतात, पण मी त्या माणसाला भेटलं ज्याच्या पुढे बाबा बोलले. तू तारखेसर सांगतो, मैं बाबा के पाव के पास बैठा था. बाबाने उस दिन बोले, म्हणते क्या बोले, मला माहित नाही माझा परिवार हा मार्ग चालवेल, तर मंडळ बाबानंतर मंडळ हे कार्य करेल. आणि महत्वाची ओढ अशी होती, जर मंडळाने हे कार्य नाही केले तर पहा महत्वाचा मुद्दा आमच्यासाठी, जर मंडळाने हे कार्य नाही केले म्हणजे त्यांनाही भरोसा नव्हता. तर काय म्हटलं, प्रत्येक सेवकाने तत्वशब्द नियमाला जागावं आणि तत्वशब्द नियमाला जागावं. म्हणजे आला कोणावरती भार सगळा, प्रत्येक मानवावर आला, प्रत्येक सेवकावर. म्हणून सेवक बनवा. आपली प्रतिमा, आपला आत्मसन्मान या धर्माच्या राखण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आणि त्याकरता खूप आवश्यक आहे आम्ही तत्वशब्द नियमाचं पालन केलं पाहिजे. आमचा परिवार नाही बिघडला पाहिजे,
हा जो प्रकार घडून आला घरोघरी, म्हणून आवश्यक आहे की हे सर्व लहान लहान मुलं, मोठे मोठे मुलं, ते किती मोठ्या ह्याच्यामध्ये MBBS असतील. माझ्याकडे MBBS चे विद्यार्थी पण बैठकीमध्ये बसतात. MBBS इंजिनिअरिंग टॉपर, जे टॉपर IT सिलेक्शन झालं त्यांच्या तारापूर कुठं काम होतात माहिती, बिहारमध्ये वगैरे, असे लोक बैठकीमध्ये खाली बसतात. माझ्याकडे मोठे मोठे शिक्षक चांगले चांगले करोडपती समोर पंक्ती ह्याच्यामध्ये बसतात. कोणी मोठं झालं त्याला वरती बसणं असं माझ्याकडे नाही आहे. सेवक हा सेवक. तर ही भूमिका आहे. माझी पत्नी पब्लिक मध्ये बसते, कार्यकर्त्याची बायको, पण कार्यकर्ता मी होते थोडी आहे, असंच माझी बायको ते सेविका आहे, तिची गणना याच्यात आहे. एवढी मोठी भूमिका, म्हणून हा सत्य स्वीकार करा, या सत्याला घेऊन चालला. असं पुष्कळ प्रश्न आहेत की तुम्हाला मी स्त्रीने सांगितलं की टिंकी हे जननी आहे, माता स्वरूप आहे, तिने बाबाच्या निर्माण केलं. मगाशी कोणी म्हटलं देवी देवता के बारे में, मी तर असं बोललो होतो, या देवी सर्वभूते शिवशक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो नमः. मी म्हणतो ना, रिएक्शन जर मी अनेक पूजा केली तर रिएक्शन यायला पाहिजे, पण नाही आला. या देवी सर्वभूतेषु, सर्वभूतेषु, भूत म्हणजे वस्तू, शक्ती रूपेण संस्थिता, शक्तीच्या रूपामध्ये. हा माईक आहे, याच्यामध्ये आवाज मोठा करण्याची शक्ती आहे. म्हणजे या वस्तूमध्ये पण शक्ती आली का नाही? टेबलावर 4 माणसं बसले, ते वजन सहन करते म्हणजे आहे का नाही? पंखा हवा देते म्हणजे पंख्यामध्ये हवा द्यायची शक्ती आहे का नाही? लाईट प्रकाश देऊन राहिला, लाईटमध्ये प्रकाशाची शक्ती आहे का नाही? दगड वजनदार आहे, त्याच्यामध्ये वजनाची शक्ती आहे. या देवी, देवी म्हणजे कोण? या देवी सर्वभूतेषु, ती शक्ती, शक्ती रूपेण संस्थिता, ती शक्तीच्या रूपामध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. आगीमध्ये पण आहे, पाण्यामध्ये पण शक्ती आहे, नाही का? सूर्यामध्ये पण शक्ती आहे. तर ती शक्ती, आणि या मार्गामध्ये तुम्ही म्हणा की योगेश्वर नाव घेता येते का? महानता की बाबा ज्योतिजी स्पष्ट म्हटलंय, हीच मार्ग की शक्ती. काय म्हटलं? दैवी शक्ती म्हटलं. आम्ही तर भगवान बाबा हनुमानजी म्हणतो, पण शक्तीचा उल्लेख कसा केला? दैवी शक्ती. म्हणून आम्ही नुसतं बाबांना पूजणार नाही. कोणी असं म्हटलं की आपण बाबा बाबा म्हणतो, नाही का? मग आई कोण आहे? तर परमात्मा जो निराकार आहे, त्वमेव सर्व मम देव देव, ते सर्व काही आहे. आई आहे, त्वमेव बंधूश्च पिता त्वमेव, नाही का? त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रव्यं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. तू सर्व काही आहे. आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, सखा आहे, माता आहे, पिता आहे, धन आहे आणि विद्या पण आहे. म्हणून ती कशी आहे? ती सर्व काही आहे. म्हणून तिला असं म्हणायचं परमात्मा एकला, आपण एका परमात्म्याचे सेवक आहोत. ती आमची आई आहे. आई आहे म्हणून सांगितलंय का ठिकाणी मी? आईची ममता ओळखायची कशी? तुम्ही पहा लहानसं लेख, आई जे एवढे वस्त्र धारण करणारी, नाही का? 1000 पब्लिकमध्ये आताही कोणतरी आई बसली असेल, आपल्या मुलाला गावच्यामधून दूध पाहिजे असेल, तिने परवा नाही केली, नाही का? मुलाने संडास केली असेल, नाही का? तिची साडी भरली असेल, तिचा पाय भरला असेल, तिनं चूक केलं, मुलांनी धार उडली, ताटात जरी एकच ठेव मुडलं असतं, फेकत नाही, मांडी कापून फेकत नाही, नाही का? तो अन्न फेकत नाही, त्याचे कपडे धुते, नाही का? मी त्याला आमच्या मराठीमध्ये त्याला काहीतरी म्हणतात, ते लहान लहान पोराचे बारू दे बारू दे असे वास मारतात पावसाळ्यामध्ये. लेकरू जन्माला आला असेल तर आपण वाढत नाही, पण माई तेही करत नाही. का बरं? ती आईची ममता आहे. जर एका आईमध्ये एवढी ममता असेल, एवढी ममता असेल, तर 1000 आईची ममता म्हणजे 999 आईची ममता तर परमात्म्यामध्ये आहे. म्हणून माझ्या भगवंत सर्वांना क्षमा करतो, म्हणून आम्हाला मारतात, पण तो माता आहे आमचा, नाही का? आम्ही बाबांना बाबा म्हटलं, भगवान बाबा हनुमानजी, आणि महानता किंवा जेव्हा आपण बाबा म्हटलं, पण परमात्म्याला आम्ही कधी बाबा म्हणत नाही. का बरं नाही? तो सर्व काही, ती निराकार शक्ती, हवारूपी शक्ती आहे. माझ्यासह बनवून माझ्याकडे असं पुष्कळ प्रश्न असते. हमने मेश्राम के फोटो विसर्जन नहीं किया है. एक आहे की मला प्रश्न, मला नेवारीचे यांनी विचारला, तुम्ही नेवारी गेले, तुमचं आडनाव काय? शिवंकर गिरी. योगेश हो, घरी आई वडिलांचे फोटो ठेवता येते का? तुम्ही याच्यावर मार्गदर्शन करा. घरी आई वडिलांची फोटो ठेवता येते असे कोणी म्हटलं? म्हणून लोक आमच्या राग करतात की आम्ही अशा गोष्टी करतो. आई वडिला फोटो ठेवायला मनाई नाही आहे. फोटो ही ओळख आहे. मी माझ्या मुलांना सांगू शकेल की ही माझी आई होती, हे माझे वडील होते. ओळख म्हणून ठेवायची. आम्हाला मनाई काय केलेली आहे? पूजा करायला मनाई केली आहे. का बरं केली आहे? का बरं केली आहे? आम्ही त्यांना परमात्मा मानतो आणि आम्ही फक्त एकाच परमात्म्याचे पूजन करायचे आम्ही वचन केलेलं आहे.
हे जे आमचे पूर्वज आहेत हे सगळे परमात्म्यामध्ये विलीन झाले आहेत. हे सगळे जे आमचे पूर्वज आहेत ते परमात्म्यामध्ये विलीन झालेले आहेत. आणि म्हणून मी जीवनात केली सर्व पूजा जुनी विचार बंद केले. मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजी लक्ष्मणजी. आणि बाबा हनुमानजी परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि आम्ही आमच्या आईवडील जे जुनी मेले आमचे पूर्वज ते सगळे परमात्म्यामध्ये विलीन झाले. आणि परमात्म्याची पूजा म्हणजे आम्ही आमच्या पूर्वजांची पूजा केली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आम्ही दुसरी पूजा करू शकत नाही. आम्ही शब्दामध्ये आहोत. परिवार के लोग सुनो, बाबा बाबा त्या दिवसापर्यंत 60च्या हवनापर्यंत पण बाबा अनेकामध्ये होते. बाबा हनुमानजीची सिद्धी प्राप्त केली पण 60च्या हवनापर्यंत पण बाबा अनेकामध्ये होते. त्यांच्या घरी अनेक देवांची पूजा व्हायची. त्यांच्या कुटुंबात कोणाबाईच्या अंगात अंबा माय पण यायचे नाही का. जेव्हा परमात्माची शक्ती प्राप्त करण्याकरता बाबांनी जेव्हा प्रश्न केला, हमें ऐसी शक्ति का परिचय दो जो संसार के सभी भगवान की पूजा दुःख नष्ट कर सकते हैं. मैं संसार के सब भगवान की पूजा बंद कर दूंगा. तेव्हा त्यांना तो परिचय मिळाला. 5 दिवसांची विधी मिळाली, 60चे हवन मिळाले, परमात्म्याचा परिचय मिळाला. वो सबका एक भगवान आहे. आणि तेव्हा बाबाने म्हटलं की मला परिचय का बरं मिळाला, मी का म्हणलं होतो. बाबाने म्हटलं की मैंने जो बोला था कि मैं संसार के सब भगवान की पूजा बंद कर दूंगा. आणि बाबाने सांगितलं परिवाराला की असं सब भगवान की पूजा बंद. इथून आमची सर्व प्रकारची पूजा ही बंद झाली. शब्दावर हा भगवंत आहे. आमच्या सेवक बनवाने अशा गोष्टी समजून घ्यावं. आणि पुन्हा सांगतो की मी जे बोललो मी समाजाकरता बोललो, मी माझ्या पिढींकरता बोललो, आमच्या पिढींकरता बोललो, मी तुमचा प्रश्न मांडलो, मी कोणत्या संस्थेच्या विरोधी म्हणून नाही मांडलो. मला माहित आहे, मी पुन्हा सांगतो मी परमात्म्याचा सेवक आहे. आपली आपली भूमिका तुम्ही समजून घ्या की आपण परमात्मा एक सेवक आहोत. आणि परमात्मा आपल्याला तारणार आहे, परमात्मा आपल्याला मारणार आहे, तोच तारणार आहे. आम्ही जर त्याचे सेवक राहू. पहा, काल माझ्याकडे एक सेवक माझा मित्र आहे जो माझी शेती सांभाळतो. त्याची ECG काढलं. डॉक्टरनी म्हटलं की भाऊ 2 दिवसात कधी अटॅक होऊ शकते, तुम्ही ECG काढून घ्या. त्याने दुसऱ्या दिवशी ECG काढलं. ECG मध्ये माझ्याकडे फोटो आहे, माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहे. ECG मध्ये दाखवलं की अटॅक. डॉक्टरने म्हटलं की 2 नळ्यामध्ये ब्लॉकेज आलेले आहेत आणि हे खूप नर्वस झालेलं आहे, विक्रमची आहे. आणि म्हणून त्या डॉक्टरने त्याला लिहून दिलं अर्धेच्या डॉक्टरचा पत्ता. ते अर्ध्याकडे जायचं होते. त्याला म्हटलं नको जाऊ अर्धेच्याकडे, तू अवंतिकमध्ये जा. डॉक्टर माहूरकर. मी डॉक्टरकडून पत्ता घेतला. जे आपले सेवक आहेत डॉक्टर झाले. म्हटले डॉक्टर कोणता चांगला आहे. काका म्हणे माहूरकरकडे पाठवा, त्याचा सक्सेस रेट खूप चांगला आहे. सक्सेस रेट खूप चांगला आहे. आपण जेव्हा इको वगैरे ते काही एंजिओप्लास्टी वगैरे करतो तर नंतर किडनीमध्ये वगैरे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि येतात लोकांच्या. आणि हा प्रमाण बाकींकडे जास्त आहे. पण डॉक्टर माहूरकर साहेबांकडे म्हणे हा रेट सक्सेसचा रेट चांगला आहे, त्याच्याकडे असे प्रमाण कमी आहे, ते खूप अनुभवी आहे. मी त्यांच्याकडे पाठवलं. महाजी ECG रिपोर्ट तयार आहे. BP ठरली आहे 160/90 आणि काय 160-100 BP आहे माझ्या याच्यात लिहिलं आहे पूर्ण प्रिस्क्रिप्शनमध्ये. आणि ECG मध्ये दाखवला की त्यांना अटॅक आहे. पण त्यांच्या इको केला, एंजिओग्राफी केली, टोटल रिपोर्ट नॉर्मल आली. का बरं. संध्याकाळी डॉक्टरने सांगितलं, त्यांनी संध्याकाळी पण देवाला विनंती केला, सकाळी पण विनंती केला आणि रिपोर्ट नॉर्मल आली. म्हणून म्हटलं तारणारा आणि मारणारा माझ्या भगवंत आहे. म्हणून फक्त परमात्म्याच्या संस्था आडवी आली का. विनंती जेव्हा आम्ही करतो तेव्हा भगवंताचा प्रणाम करतो, देवाचा जयघोष करतो. विनंती जयघोषमध्ये संस्थेचं नाव नाही आहे. विनंती प्रथम कोणत्या संस्थेचं नाव नाही आहे, फक्त देवांचं नाव आहे. आपण दिलेलं वचन आहे आणि आपण केलेली विनंती आहे. आपण केलेली विनंती आहे, आपण दिलेलं वचन आहे. मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा म्हणजे मानेन. शेवटी पुन्हा शब्द आहे, ज्याला जीवनात कधी विसरणार नाही, हा आमचं वचन आहे. आणि मधातली एक माफी आहे, मी माझ्या कर्मांच्या चुकलो याची मला क्षमा द्या. ज्या शब्दावर सगळा विनंतीचा खेळ आहे. आम्ही सर्वांनी या मार्गाला समजून घ्यावं आणि तशा वागायचा प्रयत्न करावा. नाही समजलं आपल्या वरिष्ठांकडे विचारावं. आम्ही वरिष्ठांना मला नाही काढलं तर मी पण आपल्या वरिष्ठांना किंवा मोठ्यांना विचारीन. आमचे मोठे कोण, आम्ही जेव्हा एकत्र बसू, आमचं शिक्षण नाही ठरलं आहे, आमची वय नाही ठरली आहे, आमचं धन नाही ठरलं आहे, आम्ही 5-7 सेवक एकत्र बसू, आम्ही त्याच्यात चर्चा करू, त्यातून मार्ग काढू. कोणीतरी चांगला असेल आम्हाला मार्गदर्शन करेल, तो ठरेल. शब्द हा भगवान आहे. अशा प्रकारे एवढा बोलावं विषय आहेत पण वेळ खूप झालेला आहे. मी मर्यादा पाडतो, तरी पण तुमचे 5-10 मिनिटं जास्त घेतलो याची क्षमा मागतो. माझ्या बोलण्यात कोणाच्या मन आत्मा दुखवला असेल. माझे भगवान बाबांची महानता की बाबा जिंदगी बाबांनी जी रूपरेषा दिलेली आहे, जी लिहून दिलेली आहे, सांगितलेली आहे, संदेश आहेत, आदेश आहेत, महाराजची रूपरेषा आहेत, याबद्दल बोलताना जर माझ्याकडून काही या रूपरेषा अनादर झाला असेल बाबा, मी जर कुठं चुकलं असेल तर मला एक नादान बालक समजून मला क्षमा करावी असे मी भगवान बाबांची महानता किंवा जिंदगींना विनंती करतो. आणि भगवंत आपण मला ज्ञान बुद्धिवानी विचार द्यावे की मी जीवनात चालेन, माझा परिवार सांभाळेन,
त्यांना मार्गदर्शन करू शकेन अशी मला बुद्धी द्यावी अशी विनंती करतो. आणि पुन्हा सेवा बांधवांना, आदरणीय मार्गदर्शक मंडळींना माझ्या बोलण्याच्यांना काही चुकलं बोललं असेल, कोणाचं मन आत्मा दुखलं असेल तर आपण सर्वांनी माफी मागतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवक सेविका आई बहिणी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार.